नमस्कार। ओंकार स्वरूप परमात्म्याला, मग गणेशाला, मग शारदेला, मग सद्गुरूला प्रणाम केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज साधू संतांना, सज्जनांना, सगळ्यांना प्रणाम करत आहेत आणि त्यांचा जो चित्तविलास आहे, वाद आहे, चित्तविलासवाद की सर्वत्र चैतन्य आहे, त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला ते प्रणाम करतात, त्या चैतन्याला ते प्रणाम करतात, साधू संतांना प्रणाम करतात। ठीक आहे। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती ही त्यांची भाषा। ठीक आहे। उपाधी माझी म्हणजे काय की समजा आता मला कोणी आशिष म्हणत असेल, कोणी बाबा म्हणत असेल, कोणी दादा म्हणत असेल, कोणी कसा रे तू, म्हणजे कोणी ज्यांचा मी विद्यार्थी, कसा रे तू आशिष, आई अरे कसा रे तू बाळा, बाबा कसा रे तू आशिष, आहे की नाही। म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाला एक उपाधी लागली असते, कोणाचं ते दादा असतो, बाबा असतात, आजी असतात, आजोबा असतात। तसंच प्रत्येक व्यक्ती, शक्ती, प्रत्येक एंटिटीला काहीतरी उपाधी असते। ॲटमला ॲटम म्हणतात समजा, की अणूला अणू, रेणूला रेणू म्हणतात समजा, गणपतीच्या मूर्तीला गणपतीच म्हणतात, आहे की नाही। तर प्रत्येकाला एक उपाधी दिली आहे, त्यामुळे त्यांना ती वस्तू लक्षात येते आपल्याला, किंवा ती दैवी शक्ती लक्षात येते। तर असा सर्व उपाधी माझी एक गुप्तपणे चैतन्य तत्व असतं, ते सर्वगत आहे, म्हणजे सर्व ठिकाणी आत बाहेर मियाची कोंडली, जगनिखिल माझेची बोतले असे म्हणतात। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समर्थ रामदास, सगळे साधू संत तेच म्हणतात। एक ओंकार शीख धर्मामध्ये आहे, मध्ये सिखिझममध्ये बघा, ते तत्वज्ञ संत स्वीकारतील, असं सगळे तत्वज्ञ आणि संत स्वीकारतात। त्यांचा अनुभव पण की सर्वत्र एक परमात्माच आहे, आणि परमात्मा जो आहे सॉलिड, लिक्विड, गॅसियस स्टेट, प्लाझ्मा स्टेट, स्काय स्टेट अँड परमात्मा स्थितीमध्ये पण असतो, की जसं जड स्वरूपामध्ये, पाणी स्वरूपात, सूर्याच्या स्वरूपात, आकाश स्वरूपात, सर्व ठिकाणी ते चैतन्य भरलेलं आहे। फक्त आपल्याला ती दृष्टी यायला पाहिजे, आणि सद्गुरू आपल्याला ती दृष्टी दिसेल, आणि गणपती आपल्याला बुद्धी देईल, शारदा आपल्याकडनं, माझ्याकडनं हे सगळं बोलून घेतील, आणि तो एक ओंकार स्वरूप परमात्मा मला शक्ती देईल आहे, आणि हे जे चैतन्य आहे त्याच्याबद्दलच मी यापुढे बोलणार आहे माझ्या पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ठीक आहे। तर बघा, म्हणजे एवढे मोठे मोठे संत किती नम्र असतात। धन्यवाद। त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप आपण योगी होऊन बघतो, सतत आपण 24 तास भगवंताची सेवा करण्यात मग्न राहूया। धन्यवाद।